जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक आणि त्यावर विश्लेषण केले आहे सांगली येथील श्री विश्वनाथ यज्ञेश्वर छत्रे यांनी. आज आपण 42व्या श्लोकाचे विश्लेषण ऐकणार आहोत. दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे. आपलं चंचल मन अनेक ठिकाणी गुंतलेलं असतं आणि त्याचा वेग वाऱ्यालाही लाजवेल असा प्रचंड असतो. म्हणून समर्थ म्हणतात, या दृश्य जगातून मनाला काढून घे आणि रामरायांच्या ठिकाणी गुंतून ठेव. मना सज्जना राघवी वस्ती कीजे असं समर्थ आपल्याला गेल्या 4 श्लोकातून सांगत आहेत. त्यातील हा 5वा आणि शेवटचा श्लोक होय. आपलं कल्याण व्हावे अशी समर्थांची इच्छा आहे, त्यासाठी त्यांचे हे कळकळीचे सांगणे आहे. कल्याण म्हणजे प्रापंचिक भले नव्हे तर आध्यात्मिक उन्नती होय. श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, संतती संपत्ती लौकिकाची प्राप्ती जरी झाली तरी रामावीण आहे फजिती. हे आपल्या लक्षात यावे यासाठी समर्थांची सर्व धडपड चालू आहे. विशेष म्हणजे वरील गोष्टी ज्यांना जन्मजात प्राप्त झालेल्या आहेत किंवा सहज मिळाल्या आहेत ते रामाच्या प्राप्तीविषयी फार उदासीन असतात. अर्थात भगवंत प्राप्तीच्या दृष्टीने त्यांचे जीवन व्यर्थ होते. समर्थ म्हणतात, राघवी वस्ती करण्यासाठी नीती न्यायानुसार वागणे, आहे त्यात समाधानी राहणे, रामरायाबद्दल अत्यंत आदर बाळगणे, त्यांच्याशी एकनिष्ठ राहणे या गोष्टींचा समावेश आहे. त्यांच्या ठिकाणी मन केंद्रित करण्याचे आणखी एक कारण समर्थ पुढील श्लोकात सांगत आहेत. ते म्हणतात, बहुता परी हेची आता धरावे, रघुनायका पुलेसे करावे, दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, रामरायांच्या चरणी मन एकाग्र करा असं मी तुम्हाला वारंवार सांगतोय, कारण आतापर्यंत ज्यांनी आत्मोद्धार करून घेतलाय त्यांनी त्यासाठी हेच केले आहे. रामरायाला आपलेसे केले आहे, त्यासाठी सतत त्याचे नामस्मरण, त्याच्या चरित्रातील प्रसंगाचे चिंतन आणि आपली ही वर्तणूक त्यांच्यासारखी आदर्श व्हावी म्हणून सतत दक्ष राहणे या गोष्टींचा समावेश होतो. पुढे ते म्हणतात, रामराय हे दीनानाथ आहे आणि हे मी म्हणतोय असं नाही, कारण हे त्यांचे ब्रीदच आहे. ज्याप्रमाणे ते येऊ लागले की त्यांच्या पायातले तोडर जोर जोरात वाजू लागतात आणि त्यांच्या आगमनाची वर्दी देतात, त्याप्रमाणे त्यांचे दीनानाथ हे ब्रीदही सतत गाजत आहे. तुम्ही सर्व त्यांचे भक्त असल्याने केव्हा न केव्हा तुम्हीही याचा अनुभव घेतला असेल. तुम्ही संकटात असताना कुणाच्या न कुणाच्या रूपाने येऊन त्यांनी तुमची अलगद सुटका केली असेल आणि त्याला तुम्ही कसा अगदी देवासारखा धावून आलास असं म्हणून धन्यवादही दिले असतील. जय जय रघुवीर समर्थ.